नमस्ते मैत्रिणींनो, फॅशन स्टोर या मराठी चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला टू पीस कटोरीचं ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, असं सिंपल आपल्या घरामध्ये पेपर कटिंगसाठी हे न्यूजपेपर आहेत। न्यूजपेपरचाच आपल्याला वापर करायचा आहे। जी बंद जागा आहे, आता ही जी बंद बाजू आहे, ही बंद बाजू आपल्या समोर ठेवायची आहे आणि इथून आपल्याला डायग्राम काढायला सुरुवात करायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजची उंचीचं माप टाकायचं आहे। तुम्हाला ब्लाउजचा डायग्राम काढतानाच तुम्हाला बारीक सारीक टिप्स मी देणार आहे। तर चला आपण आता सुरुवात करूया डायग्राम काढायला। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिला आपल्याला ब्लाउजची उंचीचं माप टाकायचं आहे। ब्लाउजची उंचीचं माप आहे 13 इंच। ज्या ब्लाउजवरून आपण मापे काढलेली आहेत त्या ब्लाउजची उंची आहे 13 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं आहे म्हणजे 14 इंच। इथे 14 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे। लगेच आता ही जशी टेप आहे, लगेच आपल्याला मुंडा किती आहे, तर मुंडा ह्या ब्लाउजचा मुंडा आहे 5 इंचाचा। तर लगेच इथे 5 इंचावर मार्किंग आपल्याला करायची आहे। आपल्याला ह्या ज्या पॉइंटवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डरचं माप किती आहे, 5 इंच। 5 इंचावर आपण इथे मार्किंग केलेलं आहे। तर इथेही आपण असं 5 इंचाचं मार्किंग करून एक आपण बॉक्स तयार करूया। हे बघा, आपण इथे एक असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता ही जी रेषा आहे मुंडा रेषा, ह्याच्यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। ह्या ब्लाउजची छाती आहे 7.25 इंच, म्हणजे त्याचा चौथा भाग 7.25 इंच आहे। आता आपण इथे 7.25 इंचावर मार्किंग करूया। तर इथे मी छातीचं माप टाकलेलं आहे 7.25 इंच। तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे। का? कारण का त्याचा मागचा गळा आहे 8 इंचाचा। जर मागचा गळा 8.5 इंचापेक्षा जर जास्त असता तर आपण इथे छातीमध्ये आपण अर्धा इंच मिळवायचा नाहीये। जर गळा 8.5 इंचापेक्षा जेव्हा जास्त असेल मागचा कुठल्याही ब्लाउजचा, तर आपल्याला इथे अर्धा इंच मिळवायचा नाहीये। जेवढा आपला छातीचा चौथा भाग येतो तेवढाच आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा। आता ह्या ब्लाउजचा जो मागचा गळा आहे 8 इंचाचा, म्हणून मी इथे अर्धा इंच मिळवत आहे। तर इथे पहिल्यांदा आपण 7.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवूया आणि त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे 1.5 इंचाचं। 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे। तर आता आपण इथे मार्किंग करणार आहे कमरचं। तर कमर आहे ह्या ब्लाउजचं कमर आहे 24 इंचाचं, साईचोक 24। मग इथे 6 इंचावर आपण मार्किंग करूया आणि त्याच्या पुढे आपल्याला 1 इंचावर डार्टसाठी मार्किंग करायचं आहे, जो बॅकचा आपण डार्ट देतो त्यासाठी, आणि 1.5 इंचाचं आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे। तर आता आपण काय करणार आहोत, हे दोन्हीही पॉइंट आपल्याला मिळवायचे आहेत जे मार्जिनचे। आता आपल्याला इथे क्रॉस मध्ये 1 इंच आणि 1.5 इंच असं क्रॉस मध्ये आपल्याला मार्क करायचं आहे। हा 1 इंचाचा मार्क केलेला आहे आणि हे 1.5 इंच, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे। तर आता आपण इथे मुंड्याचा आकार देऊया। हे बघा, हा आतील मुंड्याचा आकार आहे आणि हा बाहेरील मुंड्याचा आकार आहे। हा आतला मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि हा बाहेरच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे। इथे थोडासा आपल्याला राऊंड मध्ये शेप द्यायचा आहे। तर आता मुंड्याचा आकार देऊन इथे झालेला आहे। तर आता आपल्याला काय टाकायचं आहे, योगपट्टीचं माप टाकायचं आहे। तो योगपट्टीचं माप आपण कशावरनं टाकणार आहे, कशाच्या आधारे टाकणार आहे, तर योगपट्टीचं माप नेहमी आपल्याला उंचीच्या आधारे टाकायचं आहे। तर कसे टाकणार, जर उंची 13 इंचापेक्षा जास्त असेल किंवा 13.5 इंचापेक्षा जास्त असेल, 13.5 इंचापर्यंत आपल्याला 3 आणि 2.5 असं माप टाकायचं आहे। आणि 13.5 इंचाच्या पुढे म्हणजे 14, 15, 16, तर इथे 3.5 आणि 3 असं अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे। जास्तच उंची असेल म्हणजे 16, 17ची उंची असेल तर 4.25 आणि इथे अर्धा इंचाचा फरक म्हणजे 4.25 आणि इथे 3.25 असं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे।
तर आता आपण हा क्रॉस मध्ये आपण मार्क करून इथे रेषा आखून घेऊया। आता आपल्याला कुठला माप इथे टाकायचं आहे, कटोरीचं माप। तर कटोरी आपली किती आहे, कटोरीचं माप आहे 5 इंचाचं। इथे 5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे, कारण का ब्लाउजचा जो ब्लाउज होता त्या ब्लाउज वरनं मी माप काढलेला आहे, 5 इंचाची कटोरी आहे, म्हणून मी इथे 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। तर आता आपल्याला ह्या साईडला इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर पट्टी आहे 2.5 इंचाची, 2.5 इंचाची शोल्डर पट्टी आहे ब्लाउजची, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवायचं आहे, म्हणजे आपण इथे 3 इंचावर मार्किंग करायचं आहे। ओके, इथेही 3 इंचावर करायचं आणि इथेही 3 इंचावर करायचं। आपल्याला इथून असं माप मोजायचं आहे। आता ही रेषा आपण आता आपल्याला ह्याच इथे गळ्याचं माप टाकायचं आहे। तर गळा आहे 6 इंचाचा, तर 6 इंचावर आपण मार्किंग करूया। एक असा बॉक्स काढून घेऊया आणि थोडंसं क्रॉस मध्ये आपल्याला ही रेषा ओढायची आहे अशी, म्हणजे थोडासा आपल्याला ब्रॉड मध्ये आकार द्यायचा आहे गळ्याचा। इथे गळ्याचा आकार मी दिलेला आहे, इथे योगपट्टीचं मापही मी टाकलेलं आहे आता, आणि इथे कटोरीचं मापही मी टाकलेलं आहे। आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जर आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे, तर कटोरीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे गळ्याचा उतार घ्यायचा आहे। तर गळ्याचा उतार किती घ्यायचा तर आणि कशाच्या आधारे घ्यायचा, तर गळ्याचा उतार घ्यायचा आहे, पण किती गळा घेतो त्याच्यावर आधारित असतं। तर हा गळा आहे 6 इंचाचा, तर गळ्याचा उतार देताना आपण 4 इंचाच्या पुढे 4 इंच ते 5 इंचाच्या मध्ये आपल्याला गळ्याचा उतार द्यायचा आहे, जसा आपण गळ्याचं माप टाकतो त्या आधारे। आता हा 6 इंचाचा गळा आहे, हे बघा हा 6 इंचाचा गळा आहे, तर त्याला आपण उतार देणार आहे 4.25 किंवा 4.5 इंचावर। इथे मी 4.5 इंचाचा ह्याच्यावर उतार दिलेला आहे। जर गळा जास्त मोठा आहे 7 इंचाचा असेल तर 5 किंवा तुम्ही जास्तीत जास्त 5.25 पर्यंत घेतलं तरी चालेल, 5.25 इंचापर्यंत तुम्ही गळ्याचा उतार घेऊ शकता। तर आता मी इथे गळ्याचा उताराचं मार्किंग केलेलं आहे। आता आपण इथे कटोरीचा हा आकार देऊया, आणि जर तुम्हाला डायरेक्टली असा हाताने आकार देता येत नसेल तर काय करायचं, ही जी रेषा आहे, ही जी आपण कटोरीच्या इथे माप टाकलेला आहे, हा पॉइंट मी ही सरळ रेषा अशी सरळ रेषा ओढायची आहे, आणि हा जो पॉइंट आहे हा पॉइंट ह्या रेषेपर्यंत असा घेऊन जायचा आहे, बस म्हणजे इथपर्यंत, म्हणजे हा झाला कटोरीचा आकार। ओके, तर आता आपण काय करूया, कटिंग करायला घेऊया। आता कटिंग करताना आपल्याला नेहमी बाहेरून असा बाहेरचा आकारच आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे इथून स्टार्ट करायचा आहे, इथून असा आतला आकार कापायचा नाहीये, हा बाहेरचा आकार कापून इथपर्यंत आपल्याला एंड करायचा आहे। तर आता आपण पूर्ण हा बाहेरचा आकार कट केला, म्हणजे बाहेरूनच आपण कटिंग केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा बॅक आहे, हा मागचा बॅक आहे, हा आपल्याला पहिला हा काढून घ्यायचा आहे। हा झाला आपला एक पार्ट बॅक, आणि आता आपण इथे फ्रंट तयार करून घेऊया। तर सुरुवातीला आता आपल्याला काय करायचं, हा योगपट्टी आपण कट करून घ्यायचा आहे। बघा आता आपलं कटिंग झालेलं आहे, बॅक कटिंग केलेला आहे, आपल्याला बॅक भेटलेला आहे, कटोरी, योगपट्टी आणि हा साइड पार्ट, कटोरी ह्याला बोलतात साइड पार्ट। आता आपल्याला काय वाटतं, बॅक तर आपल्याला आहे तसाच ठेवायचा आहे, बॅकला आपल्याला काहीही वाढवायचं नाहीये। आपल्याला वाढवायचं आहे ह्या कटोरीमध्ये म्हणजे कटोरी वाढवायची आहे, योगपट्टी वाढवायची आहे, आणि साइड हा जो कटोरीचा साइड पार्ट आहे हा वाढवायचा आहे। तर ह्याच्या आधी मी मागे एक व्हिडिओ बनवला होता सिंगल कटोरी ब्लाउजचा, म्हणजे पेपर कटिंग तुम्हाला दाखवलं होतं, तरी मी ह्याच्यामध्ये दाखवत आहे कसं करायचं ते। ज्यांनी आधीचा व्हिडिओ जो बघितला नाही सिंगल कटोरीचा, त्यांनी तो जाऊन बघू शकता, त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकत आहे, त्यांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा। तर आता आपण हे पार्ट कसे वाढवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे। आता हे जे उरलेले पेपर्स आहेत त्याच्यावर आपण पार्ट चिटकवून घेऊया,
म्हणजे तुम्हाला कळेल सिस्टमॅटिक. असं तुम्हीही करू शकता. पहिल्यांदा तर आपण हा जो साइड पार्ट आहे हा चिटकवून घ्यायचा आहे. हा असा उलटा करायचा आहे. हे असे साइडला ग्लू लावायचा आहे. आता हा आधी ह्याच्यावर चिटकवून घेऊया. चिटकवताना नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला हिते आणि हिते या दोन ठिकाणी वाढवायचं आहे. म्हणून हिते पुरेशी जागा पाहिजे आणि हितेही पुरेशी जागा पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पेपरवर हे चिटकून घ्यायचं आहे. आता कटोरी आपल्याला अशी चिटकवायची आहे. म्हणून ही अशी उलटी करून ह्याला ग्लू लावायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटोरी इथे चिटकवायची आहे. सुरुवातीला तर आपण हे दोन जे पार्ट आहेत हे वाढवून घ्यायचे आहेत. कसे वाढवायचे ते तुम्हाला सांगते आहे. तर मैत्रिणींनो, हा जो कटोरीचा साइड पार्ट आहे हा मी वाढवलेला आहे. तुम्ही बघू शकता मी इथेही पाव इंच वाढवलं आहे आणि ते खाली पाव इंच वाढवलेलं आहे. तर काही कारणामुळे मला हे शूट करता आलं नाही, त्याचं मी क्षमस्व म्हणजे त्याची मी माफी मागते. तर समजा तुम्हाला मी हा सेम असाच व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यांनी तो जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर इथे मी तुम्हाला असं थोडक्यात सांगते की इथे मी क्रॉसमध्ये पहिला म्हणजे ह्या साईडला मी पाव इंच वाढवलेला आहे, इथे पाव इंच वाढवलेला आहे, खाली पाव इंच वाढवून एक अशी रेषा जोडलेली आहे आणि इथे पाव इंच वाढवून हा आकार असा जसा आकार आहे गोलाकार तसा मी आकार दिलेला आहे. आता कटोरी कशी वाढवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता ही मी अशी ही कटोरी तुम्हाला दिसत आहे ना, तरी मी हा असा आकार देत आहे कटोरीचा. ही बघा, ही अशी पूर्ण कटोरी आहे. ही चिटकवलेली तुम्हाला कळणार नाही त्यासाठी मी इथे मार्क करत आहे. हे बघा, ही आहे आपण चिटकवलेली कटोरी. तर आता ह्या कटोरीमध्ये आपल्याला कसं मार्किंग करायचं आहे, तर ही कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. आता ही जी कटोरी आहे ह्या कटोरीचा आपल्याला मध्य करायचा आहे. 5 इंचाची कटोरी आहे, त्याला 2.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे. केलं. इथे साईडला आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. इथेही आपल्याला साईडला 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. इथे वरती आपल्याला पाव इंचावर मार्क करायचा आहे आणि हा इथे जो मध्य घेतलाय इथेही आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचा आहे. आता हे सगळे पॉइंट आपल्याला जोडायचे आहेत. आता हा आकार द्यायचा कटोरीचा. तुम्ही बघू शकताय बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हा असा आकार हळू 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 खाली घेऊन जायचा आहे. हे बघा, आलो. तर अशा प्रकारे आपल्याला हा आकार रेडी करायचा आहे. ही झाली आपली कटोरी. तर ही कटोरी आता आपण कटिंग करून घेऊया. आता आपण ही कटोरी वाढवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या कटोरीचा आपल्याला 2 पीस करायचं आहे. तर ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर काय करायचं, पहिला ही कटोरी अशी फोल्ड करायची आहे. हे बघा, अशी फोल्ड केली ही कटोरी, ही अशी फोल्ड करायची आहे. जेव्हा आपण सिंगल कटोरी शिवतो त्यावेळेस अशीच फोल्ड करून आपण इथे टक्स मारतो, त्या पद्धतीनेच आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर इथे आपण 1.5 इंचावर नेहमी टक्स देताना नेहमी इथे 1.5 इंचावर मार्किंग करतो, तसंच त्या पद्धतीनेच इथे आपल्याला मार्किंग करायचे. आणि इथे आपल्याला 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. हे बघा, मी इथे 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि हे मार्किंग असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि आता हे काय करायचं, आपल्याला इथे असं फोल्ड करायचा. हे बघा, हा व्यवस्थित असं फोल्ड करायचा आणि इथे म्हणजे हा पॉइंट आपल्याला भेटेल. इथे अशी घडी करून घ्यायची आहे आणि आता हे ओपन करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हा पॉइंट मिळालेला आहे. हा जो कटोरीचा पॉइंट आहे हा आपल्याला मिळालेला आहे, जो टक्स पॉइंट आहे तो. हा पॉइंट भेटला. आता ह्या पॉइंट धरून आपल्याला ही सरळ रेषा अशी ओढून घ्यायची आहे. हे बघा, ही मी सरळ रेषा अशी ओढलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे 1/2 इंचावर मार्किंग करायचं, इथे 1/2 इंच. म्हणजे हे बघा, इथे मी 1/2 इंचावर असं इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथे 1/2 इंचावर मार्किंग केलेलं आहे.
आणि हा जो मध्य आहे, ह्या मध्याला हा जो मध्याचा पॉइंट आहे, इथून हे असा जोडायचा, इथून हा असा जोडायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. थोडासा ह्याला हलकासा असा आकार द्यायचा आहे. हे बघा, ही झाली वरची कटोरी, ही खालची, म्हणजे हे 2 पीस झाले. आता कटिंग कसे करायचे मी तुम्हाला सांगते. हा जो खालची आहे ही सरळ, आपण ह्या पॉइंट पासून ही सरळ रेषा मारलेली आहे. सुरुवातीला आपण हे कटिंग करूया. म्हणजे हा झाला वर खालचा पार्ट. आणि हा जो राऊंड शेप आपण दिलेला आहे, हा राऊंड शेप कटिंग करूया. आता हे 2 पार्ट आपले कटोरीचे झालेले आहेत. आता काय करायचे, जेव्हा आपण हे कपड्यावर, आपण ब्लाउज पीसवर जेव्हा हे पार्ट ठेवतो, हा पार्ट ठेवताना असा क्रॉस मध्ये ठेवायचा आहे आणि हा पार्ट असा सरळच ठेवायचा आहे. हा पार्ट नेहमी क्रॉस मध्ये ठेवायचा आणि हा पार्ट असा सरळ ठेवायचा. आणि काय करायचे, ह्या साईडला, म्हणजे इथे मी ॲरो केलाय, इथे पाव इंच वाढवायचं आहे आणि इथे पाव इंच वाढवायचं आहे. म्हणजे जेव्हा ब्लाउज पीसवर आपण हे दोन्ही पार्ट ठेवतो, तेव्हा इथे आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच, जिथे आपण जोडणार आहे, म्हणजे ही कटोरी अशी जोडली जाणार आहे, तिथे आपल्याला मार्जिन पाव इंचाचं ठेवायचं आहे. आता आपल्याला ही योगपट्टी वाढवायची आहे. तर योगपट्टी वाढवताना काय करायचं आहे, आपल्याला हे बघा, ही योगपट्टी आहे, आपल्याला ही अशी उलटी करून इथे आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे. असा ग्लू लावून घ्यायचा आहे कडेला आणि ही अशी योगपट्टी अशी चिटकवायची आहे पेपरवर. योगपट्टी वाढवण्याकरिता आपल्याला कुठल्या साईडनी, म्हणजे ही जी साईड आहे, म्हणजे जी क्रॉस साईड आहे, ह्या क्रॉस साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 1 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे, खाली आणि वरती. आणि इथे खाली कॉर्नरला पाव इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथेही पाव इंचावर मार्किंग करायचं आहे. आता हे जे पॉइंट आहेत सगळे हे जोडून घ्यायचे. हे असे जोडून घ्यायचे. ही आता आपण योगपट्टी वाढवलेली आहे. आता आपण ही कटिंग करूया. आता ही योगपट्टी ही आपली वाढून झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की विचारा. मी त्याची नक्की तुम्हाला त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन आणि नक्की 100% देईल. तुम्हाला ह्या 2 पीस कटोरीच्या ब्लाऊजची जी कटिंग आहे आणि डायग्राम आहेत मी सोप्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही शंका असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी सबस्क्राइब नक्की करा, कारण मी जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा परत एकदा खूप खूप धन्यवाद.